शहरात हे युथ कोर्ट आज भरलेला आहे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूरमध्ये। खरं तर महाराष्ट्राचा हा खणखणीत शो आज झणझणीत होणार आहे, कारण हे युथ कोर्ट या शोला झणझणीत करण्यासाठी इथं सज्ज झालेला आहे। 2019ची सत्ता नेमकी कुणाच्या हातात द्यायची हे सांगण्यासाठी हे सगळे तरुण या युथ कोर्टात जमलेत। या बाजूला आहेत सत्ताधाऱ्यांची भूमिका मांडणारे सगळे तरुण, तर या बाजूला आहेत विरोधकांच्या भूमिकेतले सगळे तरुण। आणि आजच्या या न्यायालयाचं कामकाज पाहण्यासाठी RK शाने दिवाण सर हे या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत आणि आज युथ कोर्टाचे ते न्यायाधीश असणार आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। मी सर्वांना विनंती करतो की कोर्टाची कार्यवाही सुरू करावी। 2014 साली या देशात मोदी लाट आली आणि या मोदी लाटेमध्ये भल्या भल्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला, पण कोल्हापूरमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार निवडून आला। गेल्या 4.5 पावणे 5 वर्षामध्ये भाजपनं इथं प्रचंड मुसंडी मारत एक आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। चंद्रकांत दादा पाटील इथले स्थानिक नेते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता कोल्हापूरमध्ये त्यांना त्यांचा खासदार हवा आहे आणि त्याचबरोबर देशात मोदींना सत्ता हवी आहे। का द्यायची मोदींना पुन्हा सत्ता? 4.5 वर्षात पावणे 5 वर्षात जी आश्वासनं दिली त्याची पूर्तता केली आहे का? भारतीय जनता पार्टीने आणि मोदी सरकारने जगाला आणि आपल्या भारत देशाला स्वाभिमानाने जगायला शिकवलेलं आहे। GST मुळे रेव्हेन्यू वाढलाय। आज कोल्हापुराच्या बाहेर आपण महाराष्ट्रात पण बघतोय दादांची कामगिरी इतकी मोठ्याने सुरू आहे की सगळे हायवे पूर्ण होत आहेत। परवा एअरपोर्टचं ओपनिंग झालंय, रेल्वे स्टेशनचं ओपनिंग झालंय। नोटाबंदीमुळे जरी काळा पैसा मार्केटमध्ये आला नाही तरी पण काळा बाजार संपूर्णपणे संपलाय हे मी ठामपणे सांगू शकते। आज सगळे विरोधक एकत्र येत आहेत आणि म्हणतात मोदी हटाव, पण मोदी सरकार म्हणतंय विकासाच्या ह्याच्यावरती धोरणावरती पुढचं इलेक्शन लढवणार म्हणतंय। एकच म्हणीन जब सारे विरोधक एक हो जाए तो समझ लेना कि देश का चौकीदार ईमानदार है। हम कहते हैं दिल से मोदी जी आएंगे फिर से। सरकारच्या काळात रस्ते महामार्ग बांधणी दररोज 7 ते 7 किलोमीटर एवढीच होत होती, पण आता ती आपल्याला 3पट झालेली दिसून येते। त्यामुळं रस्ते महामार्ग बांधणी वगैरे सरकार व्यवस्थितरित्या आपली कामगिरी पूर्ण करत आहे आणि जलद गतीने परिवर्तन या सरकारने आपल्याला महाराष्ट्रात घडवून आलेले दिसते। विकास दिसतोय तुम्हाला? आता तुम्ही लोकसभेचं जे म्हणालात, आता सगळे जे उमेदवार आहेत, जे सत्ताधारी आहेत, ते प्लेड करणारे आणि 1 रन काढणारे। जर 6 मारणारा पाहिजे असेल तो शिवसेनेचाच उमेदवार असेल आणि त्याला निवडून दिलं पाहिजे असं मी। भारत हा असा एक देश आहे जिथं इस्रायल आणि अरब राष्ट्र एकत्र व्यापार करत आहेत। जपान आपल्या बरोबर युद्ध सराव करत आहे। ह्या सगळ्या गोष्टी मोदींच्या विचार नीतीवरती आपल्याला मिळालेल्या आहेत आणि आर्थिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीनं निर्गुंतवणूक आपल्या देशाला मध्ये होणं फार महत्वाचं आहे आणि हे सगळं होत आहे असं तुम्हाला वाटतं? सर, मोदी वर्सेस राहुल गांधी हे जे सगळीकडे उभं केलं जात आहे, खरं तर मला वाटतं ही स्ट्रॅटेजी आहे। कारण अमेरिकेमध्ये ह्या पद्धतीने इलेक्शन्स होतात, राष्ट्राध्यक्ष पदासाठी अशा निवडणुका होतात आणि भारतीय लोकशाही जी आहे ती बहुपक्षीय लोकशाही आहे। त्यामुळे मी धोरणांबद्दल बोलीन। गेली 4 वर्ष भाजपची धोरणं जी आहेत त्याच्याबद्दल मी सध्या बोलीन, कारण गेल्या 60 वर्ष काय केलं हा प्रश्न जर तुम्ही विचारत असाल तर त्यांनी 60 वर्षात त्यांची धोरणं चुकली म्हणूनच तुम्हाला सत्तेवरती आणलेलं आहे। आणि गेल्या 4 वर्षात तुम्ही जे सांगितलं म्हणजे 15 लाख तुमच्या खात्यावर, माझ्या खात्यावर तरी अजून आले नाहीत, तुम्हाला आले की मला सांगा, मला देखील ते घ्यायचे आहेत। मुद्रा लोनचा त्यांनी उल्लेख केला। मुद्रा लोन मध्ये विद्यार्थ्यांना फक्त तुटपुंजी रक्कम मिळते आणि तेच मोदी सरकार त्यांचे मित्र असणाऱ्या मोठमोठ्या लोकांना हजारो लाखोंची कर्ज देतात आणि ते भारतातून बाहेर पळून जातात, तरी पण मोदी सरकार त्यांच्यावर कोणतीही स्ट्रिक्ट कारवाई करत नाही। त्यामुळे देश का चौकीदार चोर ही हे असे म्हणण्याची वेळ आलेली आहे। 2 मुद्दे मांडायचे, तर त्यात एक डिफेन्ससाठी मोदी यायला पाहिजेत की आपली सुरक्षा जी आहे ती वाढलेली आहे। आणि दुसरा मुद्दा आता युथ कोर्ट असल्यामुळे मला एक प्रश्न ह्यांना विचारायचा आहे, महागठबंधनमध्ये जे नेते आहेत त्याच्यावर एक जरी घोटाळ्याचा जर आरोप नसेल तर आम्ही त्यांना मतदान करू, पण सगळे घोटाळेबाज आहेत तर त्यांना मतदान का करायचं? पहिला मुद्दा म्हणजे GST आणि नोटाबंदी यावरती केलेली विरोधकांनी विरोध
सर मला मान्य आहे की नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही, पण एक गोष्ट आहे की RBIचा अहवाल होता की 99.30% नोटा चलनामध्ये आल्या. मग तुम्ही सक्सेस काय केलं? मला मान्य आहे नोटा सगळ्या चलनामध्ये आल्या, पण एक गोष्ट खरी आहे की त्यामुळे कर चूक वगैरे जी होती, इन्कम टॅक्सचे लोक भरत नव्हते, ते आता भरू लागले आहेत. आणि त्याच मुद्द्यावरती पुढे चालू झाली ती GST. त्या GST मुद्द्यावरती परत टीका केली की GST साध्य करून तुम्हाला काही साध्य झालं नाही. पण एक मला माहिती आहे की कर संकलन भारताचे इतकं वाढलंय की आता भारत मागच्या वर्षी फ्रान्सला मागे टाकून जागतिक लेवलवरती सगळ्यात मोठी 6वी अर्थव्यवस्था आणि ह्या वर्षी 5वी अर्थव्यवस्था. नोटबंदीच्या नंतर कर चुकवेगिरी करणारे जे होते त्यांना आळा बसला असं त्याचं म्हणणं आहे. हा सरासर मुद्दा चुकीचा आहे सर. मला आता सांगावं लागेल की भाजपचे 3 कार्यकर्त्यांनी पहिला एक मुद्दा खोडतो मी. भाजपच्या 3 कार्यकर्त्यांनी सुरुवातीलाच बोलताना एक मुद्दा मांडला की नोटाबंदी झाली आणि नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाही. मग हा जर काळा पैसा बाहेर आला नाही तर तुम्ही त्यावेळेस पेपर आउट का केलं की सगळा काळा पैसा बाहेर आला आणि भ्रष्टाचाराचा उलटा बसला? म्हणजे असं आम्ही म्हणायचं का की नोटाबंदी हा खरोखर फसलेला प्रयोग आहे? राहिला मुद्दा ह्या दाद्यानं आता मुद्दा मांडला एक. नोटांचा पेपर झालाय घरामध्ये. जरी त्यांनी कुणाकडून 10,000 देऊन 20,000 देऊन फिरवला असलं तरी तो मार्केटमध्ये परत रिसर्क्युलेट झालेला नाहीये. ते पैसे तसेच त्यांच्या तिजोरीत गादी खाली ह्याच्या खाली पेपर होऊन राहिलाय. आता प्रत्येकाने सांगितलं की मुद्रा योजना, स्किल इंडिया योजना, या योजना मोदी सरकारनं राबवलेल्या आहेत. आता आपल्या सगळ्यातले पंचकृषीतनं आलेले सगळे तरुण आहेत, तर इथंच असलेल्यांपैकी सांगा की आपल्या शेजारचा कोणीतरी मुद्रा योजनेपैकी किंवा स्किल इंडियापैकी कोणी लाभार्थी आहे? आणि सांगायचा अजून एक मुद्दा हा की नाही ऐका, उत्तर घेऊ, लगेच उत्तर घेऊ. स्किल इंडियाचे दावे तुम्ही केले, कोण आहे इथं ज्यानं स्किल इंडियाचा फायदा घेतलेला आहे किंवा मोदी सरकारच्या योजनेचा फायदा घेतला? त्या योजना मोदी सरकारने काढल्या, त्या योजना मुलांनी आत्मसात करून घ्यायला पाहिजे. तशाच खेडेगावातल्या मुलींना मोदी सरकारने पास मोफत केला, ते पण बरोबर आहे. कारण खेडेगावातल्या मुलांची शिक्षणासाठी मुले शहराकडे येतात. त्यामुळे मला वाटते की जी काँग्रेसनं आश्वासने दिली पहिल्यांदा निवडणुकीपूर्वी ती सगळी आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केली, पण त्यातनं काँग्रेसने एक आश्वासन पूर्ण केलेलं नाही. आश्वासनं पूर्ण केली असं सर, सगळेजण म्हणतात की स्किल डेव्हलपमेंट, पण स्किल डेव्हलपमेंट हे तरुणांसाठी चांगली गोष्ट आहे. तरुणांसाठी स्कीम काढले हे बरोबर आहे, पण ती राबवण्यासाठी कितपत ती राबवली जाते योग्य पद्धतीने हे पण बघणं त्यासाठी गरजेचं आहे. हा सर, मी पण एक कोर्स केलेला आहे, डाटा एंट्री ऑपरेटरचा मी पण कोर्स केलेला आहे, पण आता सध्या मी जॉबला नाही आहे ना. तुम्हाला डेव्हलपमेंटचा कोर्स दिलाय ना तुम्ही, मग जॉब तर द्यायला पाहिजे तुम्ही. शेतकऱ्यांसाठी काय केलं? शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी जाहीर केली त्यामध्ये ठराविक शेतकऱ्यांनाच फायदा झालाय. बाकीच्या ज्यांचं एखाद्याचं समजा काही कागदपत्र अपुरे असेल तर त्याचं काय? त्या शेतकरी अपुरे कागदपत्र असल्यावर त्यांनी देणार तरी कसं? कागदपत्र जर पूर्ण नसतील, तुमच्याकडे नियम अटीत बसणार नसेल तर तुम्हाला कर्जमाफी द्यायची कशी, हा त्यांचा सवाल आहे. प्रत्येक गोष्टीला जर कागदपत्र ठीक आहे कागदपत्र, पण ज्याला अल्पभूधारक आहे, एका घरात 4 हे असतील, काय म्हणतात ते, खाती फोड असेल, तर तुम्ही मग कर्जमाफी पण दिली नसली पाहिजे त्या सुद्धा व्यक्तीला. कर्जमाफी कुणाकुणाला मिळाली हे डाटा ऑनलाईन आहे, तुम्ही चेक केलाय का? पहिला ते बघा, तुमच्या शेजारच्याला मिळालंय का, मग बोला. पण मी तर म्हणेन सर, माझ्या गावात तरी जे भाजपचे मोठमोठे कार्यकर्ते आहेत त्यांनीच बँकांचे लोन घेतलेले आहेत, भरपूर कर्ज घेतलं आणि त्यांनाच फक्त कर्जमाफी भेटली, त्यांचा लाभ झाला. पण माझा बाप शेतकरी आहे, माझ्या बापांचे कर्ज घेतले ते आजही माझ्या बापाचं कर्ज फेडलेलं नाही. मी तर म्हणेन भाजप सरकारने हे सगळं जे केलंय हा चोरधंदा आहे. कर्जमाफी झालेली नाही आणि ज्यांची झाली ते भाजपचेच कार्यकर्ते आहेत आणि गावातल्या मोठ्या नेत्यांचीच कर्जमाफी झाली. त्यांनी जे बोललं की यांना कर्जमाफी मिळाली नाही, मी स्वतः शेतकरी आहे, माझ्या अकाउंटवरती आता माझ्या खात्यावरती सरकारतर्फे मला 25% कर्जमाफी मिळालेली आहे. हे मी सिद्ध करून दाखवतो, माझ्या पुराव्यासकट सिद्ध करतो मी. या सरकारनं आता सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा अपमान केलाय. शेतकऱ्यांना दर महिना 70 रुपये द्याले. अरे भिकाऱ्यांना पण दिवसाला याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतात. शेतकऱ्यांना तुम्हाला एक मिनिट मुद्दा कंप्लीट होईल. माझं एक म्हणणं आहे, तुम्ही जे मोठे पुतळे उभा करायला त्यासाठी तुम्ही करोडोमध्ये खर्च करायलाय, त्यासाठी एखादी शेतकऱ्यांना योजना आणा, एखादा धरण बांधा आणि शेतकऱ्यांचा खरा विकास करा. कॉर्पोरेटमध्ये जी रोजगारांची जी निर्मिती झाली 2001च्या धोरणानुसार 26% परकीय गुंतवणूक आणि 74% जी लोकल आपल्या देशातल्या कंपन्यांची जी गुंतवणूक होती जॉईंट व्हेंचरमध्ये, ती या मोदींनी 49-51 केली. म्हणजे बाहेरचा पैसा इकडे आपल्या देशामध्ये जास्त आल्यामुळं पगारवाढीला चालना मिळाली आणि युवकांना जो रोजगार मिळालेला आहे त्याचा जो बेनिफिट आहे, जो
ह्याच्यामध्ये नोकरीमधून मिळतोय तो आजच्या घडीला जास्त मिळत आहे आणि आज त्यांची नोकरी सिक्युअर झालेली आहे. साधं विधेयक तुम्ही धन विधेयक म्हणून म्हणताय, तुम्ही आरबीआय मध्ये हस्तक्षेप करताय, तुम्ही गव्हर्नरच्या वरती दबाव आणताय आणि तुम्ही म्हणताय की आम्ही कुणावर दबाव आणत नाही, तुम्ही स्वातंत्र्य आहे, तुमच्या ह्याच्यावर तुम्ही कार्यपद्धती. ही कुठली तुमची कार्यपद्धती? हे कुठं तुमच्या काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जे धडपड करते सरकार ते आधीच्या काँग्रेस सरकारनं अजिबात केलेलं नाही. जी तुम्ही म्हणलासा की 668 जणांची लिस्ट जी काढली, 63 जणांची लिस्ट काढली. काँग्रेसच्या सरकारनं कधी ही लिस्ट जाहीर केलेली का आधी नाही. जी स्विस बँकेमध्ये स्वित्झर्लंडमध्ये जे काळे धन आहे, हे जे महागठबंधन आहे ना, महागठबंधन हे महागठबंधनच चोर आहे. आज मोदी सारख्या व्यक्तिमत्वाला आज जो देशाचा विचार करून वर्षातील एकही दिवस सुट्टी न घेता, एक दिवसही सुट्टी न घेता फक्त देशाचा विचार करून देशासाठी अहोरात्र झटत आहे. म्हणून पुन्हा पुन्हा येथे मोदी सरकार झाला पाहिजे, पुन्हा पुन्हा झाला पाहिजे. मला कुणावरती टीका करायची नाहीये, कारण टीका करणं हे फक्त काँग्रेसचं काम आहे. आम्हाला फक्त विकास दिसतो मोदींना, त्यामुळे फक्त म्हणायचं विकासाचा मुद्दा मांडायचा. पहिला मुद्दा सर, NRC आसाममध्ये राबवली गेली, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स, राष्ट्रीय नागरिकत्व कायदा. आणि या कायद्यामध्ये 1971 पासून जी घुसखोरी चालू आहे बांगलादेशमधून आसाममध्ये, आणि ती घुसखोरी भाजपानं पहिल्यांदा बाहेर काढली आहे. हे लोक म्हणत होते की नोटाबंदी फ्लॉप आहे. जर नोटाबंदी फ्लॉप आहे तर 2014 मध्ये 3,60,00,000 जे लोक टॅक्स भरत होते ते आता 7.5 कोटी लोक टॅक्स कसा भरतात? जर एक सेकंड प्लीज, तुम्ही विकास हे जुमला म्हणत होते. जर विकास जुमला आहे तर 6 कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर का मिळाला आहे? 5.5 लाख पेक्षा जास्त गावांना ओपन डिफ्रिमेशन फ्री का केलाय? विकास राहुल गांधी आगे बढ़ेंगे नहीं, राहुल गांधी को आगे ढकलना पड़ेगा. राहुल गांधीला पुढे केलं मोदी सरकार हे चोर आहे. कारण केलेल्या कामाचं तर उद्घाटन करतात. मोदी सरकार हे चोरच असणार आहे. सर, त्यांनी म्हणल्या काँग्रेसच्या काळात त्या योजना होत्या, परंतु त्यांनी योजना पूर्णच केल्या. जर काँग्रेसचं सरकार असतं त्या योजना पूर्ण केल्या, जर त्यांनी योजना पूर्ण केल्या असत्या तर 3 राज्यात त्यांची सत्ता गेलीच नसती. 3 राज्यात त्यांची सत्ता गेल्या. एक मिनिट त्यांचा सवाल असा होता की जर तुम्ही यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता, महागठबंधन मध्ये असा कुठला नेता आहे ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाही? यांचा शिक्षण मंत्री भोगस आहे, डिग्री भोगस दाखवली शिक्षण मंत्र्यानं. नितीन गडकरींच्या पण भ्रष्टाचाराचे आरोप आहे. यांच्यावर कुठली धुतल्यात अंदाज आहे? विरोधकांकडून एक गंभीर आरोप करण्यात आला की याआधी योजनांमध्ये भ्रष्टाचार व्हायचा, आता धोरणातच भ्रष्टाचार केला जातो. भ्रष्टाचाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक मुद्दा एवढा आपटला, सुप्रीम कोर्टापर्यंत गेला राफेलचा मुद्दा, तिथं काय सिद्ध झालं नाही. तर सर भ्रष्टाचाराचा काय आरोप? आताचे जे कोल्हापूरचे खासदार आहेत हे आतापर्यंतच्या कोल्हापूरच्या इतिहासातले सर्वात निष्क्रिय आणि संवाद न साधणारे, संपर्क न साधणारे, खऱ्या अर्थानं नॉट रिचेबल खासदार म्हणजे धनंजय महाडिक. जे आता सगळी बोललीत की कोल्हापूरच्या विकासावर कोणीच बोललेलं नाही. आजकाल कोल्हापुरात ब्रिज आपला जो शिवाजी पूल आहे 100 वर्षापूर्वी झाला, आज ते रिपेअर करण्याचं काम जे कोल्हापूरचे खासदार हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले सांगतायत की कोल्हापूरचे खासदार जर नंबर 1 संसदेत जर नंबर 1 असतील तर शिवाजी पुलासारखा प्रश्न ज्या माझ्या नेत्यानं जो पूल मंजूर केला पण आता त्या पुलाचा एक ब्रिजसाठी एक पियर होत नसेल तर संसद रत्न खासदार कुठं आहेत? मराठ्यांना आरक्षण गेली 47 युवकांनी आहुती दिल्यानंतर मग मराठ्यांना आरक्षण दिलं. म्हणजे काय तुमचा हेतू आहे का आता इलेक्शन समोर आहेत म्हणून मराठ्यांना आरक्षण दिलं? याच्या आधी मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, आता खासदार हे नेमक्या कोणत्या पक्षाचे आहेत? कोल्हापुरात राष्ट्रवादीचे आहेत की भाजपचे आहेत? हे यांनी फक्त आम्हाला सिद्ध करून दाखवावं. एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला, आताचे खासदार राष्ट्रवादीचे आहेत की भाजपचे आहेत? राष्ट्रवादीचे आहेत. खरं ते भाजपचे आहेत. खरं यांनी जो मुद्दा मांडला मराठा आरक्षणचा तो पूर्णपणे चुकीचा आहे. शिवसेनेची सत्ता यांनी आरक्षण द्यायला पाहिजे हेच बोलायला लागल्यात. ठीक आहे. त्यांनाच माहित नाही की आपण सत्तेत आहे की आपण विरोधी पक्षात आहे.
त्यांना मला ठरवा की गठबंधन करायची की नाही. त्यांची युती अजून झालेली नाही. मगाशी त्यांनी सांगितलं की भाजपने योजना काँग्रेसच्या होत्या पण भाजपने चांगली अंमलबजावणी केली. बेटी बचाओ बेटी पढाओ ही भाजपनं योजना फक्त दाखवली आणि दुसरीकडे मुली पळवायची भाषा करतात. नाव रामाचं वापरायचं आणि कर्तव्य मात्र रावणाचं करायचं, ही कोणती पद्धत आली आणि अशा पद्धतीने कोणती योजना चांगली चालवली? ही योजना ज्या आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत थेट पोहोचतायत. आधी त्या बगल बच्चांना मिळायच्या. सर आता ते राशनचं जे बोललात की राशनसाठी आता तिने थंब सुरू केले. काय एक मशीन आहे त्याच्यावरती थंब केले. चांगलं केलं की वाईट केलं? वाईट आहे सर. दोन वाईट आहे. दोन महिने ते सर्व्हरच नसतोय. एक सर्व्हर डाऊन असतोय. एक गरजू महिला कुटुंबांना ते राशन आता मिळत नाही सर. आधी फक्त एका सहीवरती ते मिळत होतं, आता थंब मुळे ते मिळायचं बंद झालं. रेशनचा बद्दलचा मुद्दा आहे. थंब मुळे जो लाभार्थी आहे त्यालाच ती मदत मिळते. ह्याच्या आधी ती भ्रष्टाचाराच्या रूपात जात होती. त्या प्रणालीमुळे जे रिअल ज्यांना गरज आहे अशी लोक पुढे येत आहेत. भ्रष्टाचार करता येत नाही. भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून विरोध होतोय. तसं नाही सर, भ्रष्टाचार करायचा संबंध नाही. यांनी जे ऑनलाईन केलं का नाही, सरकार ऑनलाईन आणि जनता सलाईनवर आहे, यातला प्रकार झालाय. थांबा, आधी नुसतं सहीवर होतं, आता वयस्कर माणसाच्या हाताला थंब असतोय का, यातली अकला पाहिजे सरकारला. बहुत हो गए महिलाओं पे अत्याचार, अब की बार मोदी सरकार ही टॅगलाईन घेऊन तुम्ही सत्तेत आला. आता खरोखर महिला सुरक्षित आहेत का? ह्यांचे जे आमदार लोकप्रतिनिधी, तुमच्या सर्वांचे जे प्रतिनिधी आहेत ते स्वतःच मुलींना पळवण्याची भाषा करतायत. सैनिकांच्या पत्नींबद्दल इतकं वाईट वक्तव्य. महिलांसाठी 2015 साली 181 हा हेल्पलाईन नंबर मोदी सरकारच्या काळात तयार करण्यात आला. जर आज ते म्हणतायत की महिला सुरक्षित आहेत, तर जेव्हा शबरीमालाचा सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केला त्यावेळी ते महिलांना विरोध का करतात की देवळात नाही गेलं पाहिजे. त्यानं पुढचा मुद्दा आहे, त्यांचे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असं म्हणतात की सुप्रीम कोर्टाने या गोष्टीत पडू नये. याचा अर्थ काय? म्हणजे तुम्ही एक तर सुप्रीम कोर्टाला पण स्वतःच्या ताब्यात ठेवू बघताय, आरबीआयला स्वतःच्या ताब्यात ठेवू बघताय, सीबीआयला स्वतःच्या ताब्यात ठेवू बघताय. म्हणजे नेमकं करताय काय? मी येतो तुमच्याकडे येतो. मागे बराच वेळ झाला गेलो. हा, मगाशी तुम्ही म्हटला आवाज कोणाचा? शिवसेनेचा. मग भाजपाचं आणि शिवसेनेचं जुळते का? सत्तेत आहे ना? जोडायचा विषय नाही. ज्यावेळी कान पिळायला लागतो त्यावेळी आम्ही कान पिळतोय. आमचा जोडायचा विषय नाही. आम्ही कधी फाटल्याला नव्हतो. आम्हाला ती परिस्थिती आणली. आमच्यामुळे आताला बोटाला धरून वर आलीत आणि आम्हाला त्याचा आम्हाला फक्त दुःख आहे. पण याच्यासाठी आम्ही राहुल गांधीला देणार नाही निवडून, एवढं मात्र नाही. ती मोदींना राजकारण करा शिका आणि मग सत्तेवर बसा सांगा. प्लेन मध्ये बसून देशाला इतर देशात फिरून देशाची सत्ता चालवायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही ते. इथं लोकांच्या मध्ये राहून लोकांची जाणीव करायला लागते आणि मग हृदयात बसायला लागते. मोदी राजकारण करायला आलेले नाहीत, समाजकारण करायला आलेत म्हणून मोदींना निवडून दिले आज लोकांनी आणि मोदी सरकार यावं अशी सगळ्यांची इच्छा. आजपर्यंत आदर्श घोटाळा होत होता, कॉमनवेल्थ घोटाळा होत होता, आजपर्यंत 2G होत होता, 3G होत होता. गेल्या 5 वर्षात असं मोदींच्या काळात काही घडलेलं नाहीये. एनआरसी सारखा विषय आहे ज्यामध्ये मोदींनी कडक भूमिका घेतलेली आहे. त्याचप्रमाणे नॉर्थ ईस्ट सारखा विषय आहे ज्यामध्ये मोदींनी अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका घेतलेली आहे. 70 वर्ष इंडियन आर्मीकडे बंदुका होत्या, बंदुकीतनं गोळीचा आवाज माहीत नव्हता इंडियन आर्मीला. आता कुठले जगात कोणाला एवढी धमक नाही की स्ट्राईक केले इंडिया, तर इंडिया पण त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक केल्याशिवाय राहणार. सर्जिकल स्ट्राईक केली 56 इंच छातीनं. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक बद्दल बोलतात पण यांना इतिहास माहित नाही. 1971 जेव्हा बांगलादेशची फाळणीचा प्रश्न होता तेव्हा मुक्ती वाहिनी मार्फत अशी सर्जिकल स्ट्राईक दररोज घेत होती इंदिरा गांधी सरकार. मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केलं, त्याच्या आधी बी सर्जिकल स्ट्राईक झालं पण एवढी जाहिरात केली नव्हती. सर, सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावर एक सांगायचं आहे की आधी भारत घुसून मारत नव्हता, पण मोदींमुळे घुसून मारतोय. घुसून मारले भारतानं. त्याच्या आधी पण आघाडीच्या काळामध्ये अनेक वेळा हल्ले केले पण त्याचं भांडवल कधी केलं नाही आम्ही. याचं भांडवल केलं. केंद्रातलं पण सरकार इकडं आहे आणि पडलेलं पण सरकार इथं आहे. पण राम मंदिरच्या विषयावर कुठलाही कोणाला नव्हतं, फक्त एकटा वाघ उद्धव ठाकरे साहेब आले, त्यामुळे राम मंदिरचा विद्वान उपस्थित झालाय. त्यामुळे मला कळकळीची विनंती आहे की येत्या इलेक्शनला लोकसभेच्या शिवसेनेच्या उमेदवाराला तुम्ही विचार करून मतदान करा. तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावरच राम मंदिर का आठवलं? याच्या आधी पण आहे, पहिल्यापासूनच आमचा मुद्दा आहे तो. नाही, पण याच्या आधी कधी आंदोलन केलं? गेल्या 4.5 वर्षात शिवसेनेनं कुठलं राम मंदिरासाठी आंदोलन केलं? बाकीच्या कोणी केलं नाही म्हणून झोपलेल्या कुंभकर्णाला जागा करण्यासाठी हे आंदोलन केले. आणि आमचा हे पण आहे, पहिले मंदिर फिर सरकार, ही आमची घोषणा पण आहे. निवडणुकाच्या तोंडावर जो राम मंदिराचा मुद्दा आणला गेलाय त्याच्याबद्दल कोण बोलतंय?
यांनी 5 वर्षात काहीच केलं नाही. कोल्हापूरच्या जनतेला 6 आमदार निवडून दिलं, पण या शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याला असं वाटलं नाही की शिवसेनेच्या स्थानिक नेत्याला मंत्रिपद द्यावं. नुसतं यांनी मताच्या राजकारणासाठी मताच्या राजकारण केलंय. त्यांनी मुद्दा म्हणला शिवसेनेच्या 6 आमदारांनी काय केलं. मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, राष्ट्रवादीच्या खासदारांनी काय केलं. राष्ट्रवादीच्या खासदारांनी किती निधी दिला या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागासाठी काय केलं खासदार माडिकांनी. तेव्हा कोल्हापूर मधल्या या सगळ्या तरुणांनी अत्यंत बेधडक रोखठोकपणे सगळ्या मुद्द्यांना हात घातलेला आहे आणि या सगळ्या मुद्द्यांची त्याच्यासमोर देशासमोरच्या सगळ्या प्रश्नांची उकल व्हावी. शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्दे असतील किंवा स्थानिक असतील, या सगळ्यांबद्दल अगदी भरभरून झणझणीत अशी ही चर्चा झालेली आहे. पण या चर्चेचा अन्वयार्थ काय, सार काय, जाणून घेऊयात आपल्या न्यायाधीशांकडून. निश्चितपणे आनंद आहे की 10, 15, 20 वर्षापूर्वी सांगितल्याबरोबर त्याच्या पाठीमागे जाणं अशी एक राजकारणाची पद्धत होती. ती पद्धत मात्र हळूहळू बदलते आहे आणि येत्या 10, 15, 20 वर्षामध्ये भारतीय राजकारणाचं एक वेगळं चित्र जे आहे ते आपल्या समोर दिसेल याची निश्चितपणे खात्री आहे. आणि सगळ्यात महत्वाचा, आजचा तरुण बोलतो आहे, आजचा तरुण बदलतो आहे, आजच्या तरुणाला व्यवस्था बदलण्याच्या संदर्भातलं भान आलेलं आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात, याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हे कोर्ट जे आहे ते कोर्ट या ठिकाणी समाप्त झालं असं जाहीर करतो.